आज मी बनवलेले आहे अद्विकाची आणि माझी फेवरेट इडली सांबार। तर इडली बनवली आणि सांबार पण बनवलेला आहे इथे आणि तुम्ही बघू शकता खूप क्रीमी असं बॅटर बनलेला आहे इडलीचं। तर सर्वात आधी मी सांबार बनवलेला आहे। तर सांबार बनवण्यासाठी ज्या पण व्हेजिटेबल होत्या घरी जसे बटाटा, वांगी आणि टोमॅटो आणि एकच मिरची इथे यूज करत आहे, कारण अद्विकाला पण याच्यामध्ये थोडा सांबार मी ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने मी हे जे व्हेजिटेबल आहे ते छान चॉप करून घेतले। त्याच्यानंतर शेवगा होता, शेवगा पण टाकलाय मी त्याच्यामध्ये। तर शेवगा पण इथे बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे घेतलेली आहे तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ। तर 1 कप मी डाळ घेतलेल्या आहेत आणि छान अशा धुवून घेतलेल्या आहेत, भाज्या पण धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी हे बॉईल करायला ठेवणार आहे। तर 10 मिनिटांमध्ये छान असं लो फ्लेमवर असं हे बॉईल करून घेतली डाळ आणि तुम्ही बघू शकता। आणि शेवगा याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, शेवगा आपण नंतर फ्राय करणार आहे। तर याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून याला बॉईल करायला ठेवलेला आहे। आणि त्याच्यानंतर जे इडलीचं बॅटर होतं ते मी इथे घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप असं फ्लफी आणि सॉफ्ट असं याची इडली बनते। रात्रीच मी तांदूळ डाळ आणि त्याच्यामध्ये मेथी दाणे पोहे वगैरे मी भिजत ठेवलेले होतं आणि रात्रीच मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याचा पेस्ट आणि सकाळपर्यंत खूप छान असं फॉर्मेट झालेलं होतं ते आणि खूप असं त्याला फ्लफी अशी सॉफ्ट सारखी मऊ अशी इडली बनते त्याची। आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त फॉर्मेट करायची गरज राहत नाही। तर आणि त्याच्यामध्ये इनो किंवा खूप सारा असा खायचा जो सोडा वगैरे आहे हे पण टाकायची गरज नाही राहत आणि तुम्ही बघू शकता खूप असं क्रीमी आपलं बॅटर बनलेला आहे। तर मी त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडासा चिमूटभर असा सोडा टाकलेला आहे खायचा। तर ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि खूप अशी क्रीमी आपलं बॅटर तयार झालेलं होतं। आणि माझ्याकडे इथे इडली मेकर नव्हतं तर मी ते स्टीमरमध्ये बनवणार आहे हे। तर मी जी माझ्याकडे वाट्या होत्या त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे बॅटर। तर आज मी काही नवीन पद्धतीने हे ट्राय करत आहे। तर बॅटर छान वाटीमध्ये टाकलेलं आहे आणि एक प्लेटमध्ये पण टाकत आहे थोडं बॅटर। तर अशा पद्धतीने मी हे इडली बनवत आहे। जी प्लेटवाली इडली आहे ते मी आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। सो अशा पद्धतीने मग मी जे स्टीमर आहे स्टीमरमध्ये छान अशी इडली स्टीम करायला ठेवलेली होती। त्याच्यानंतर आता मी सांबार बनवायला घेतला आहे। तर याच्यामध्ये मी कांदा वगैरे चॉप करून घेतला। तर त्याच्यासाठी मी तेलामध्ये मोहरी, कढीपत्ते आणि जिंजर गार्लिकचं पेस्ट वगैरे फ्राय करून घेतले छान आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकत आहे चॉप केलेला कांदा आणि कांदा छान परतून घेतला आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ॲड करत आहे शेवगा। तर शेवगा छान फ्राय झाल्यानंतर थोडा सॉफ्ट झाल्यानंतर मी थोडंसं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, तिखट आणि हळद तर आपण आधीच टाकलेली होती। तर छान मसाले टाकलेले आहेत आणि शेवगा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर मग मी इथे जी बॉईल केलेली डाळ आहे ते टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर मग त्याच्यामध्ये थोडासा चिंचेचा तुकडा आणि गूळ टाकलेला आहे आणि मिक्स केलेला आहे आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर खूप छान असा सांबार पण बनलेला आहे आणि 10 मिनिटांमध्ये छान अशी इडली आपली स्टीम झालेली आहे। आणि इथे आपली जी इडली आहे ती छान अशी स्टीम झालेली आहे। तर मग आता आपण इडली काढून घेऊ आणि सर्वात आधी मी काढलेली आहे प्लेटवाली इडली। तर तुम्ही बघू शकता खूप अशी सॉफ्ट आणि कापसासारखी मऊ अशी आपली इडली बनलेली आहे। तर ते सर्व करत आहेत आणि मी इथे बनवलेली आहे शेंगदाण्याची सुकी चटणी।
तर छान अशी चटणी, सांबार आणि इडली घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता, जी वाटीमध्ये बनवलेली आहे ते पण खूप छान बनलेली आहे, खूप सॉफ्ट बनलेली आहे. तर हे अद्विकासाठी मी सर्व करत आहे. तर याच्यामध्ये मी थोडा सांबार वगैरे टाकला आहे, त्याच्यामध्ये बटाटा पण आहे. तर अद्विकाला बटाटा खायचा आहे, तर खूप छान असा सांबार आणि इडली खात आहे ती. तर तुम्ही पण बघू शकता, खूप छान असं तिला आवडते इडली खायला. तर तिच्यासाठी पण मी इडली नेहमी बनवत असते आणि अशा पद्धतीने आम्ही इडली आणि सांबार एन्जॉय केलेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.